नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी योजना या आपल्या विश्वासू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. कांदा उत्पादकांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या बाजारात 15 जुलै आणि 20 जुलै या 2 तारखांची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की या तारखांनंतर कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर पडणार आहेत का की पुन्हा वाढणार आहेत. चला तर मग आजची संपूर्ण परिस्थिती सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीशी घसरण दिसत आहे. विशेषतः नाशिक पट्ट्यातील काही बाजारांमध्ये सरासरी दर 100 ते 500 रुपयांनी कमी झाले आहेत. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, भुसावळ, मालेगाव आणि काही इतर बाजारांमध्ये दरात वाढही झाली आहे. मुंबई, कोल्हापूर, अकोला, नागपूर, सांगली यांसारख्या प्रमुख बाजारांमध्ये मात्र दर बहुतांश स्थिर राहिले आहेत. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण राज्यात कांद्याचे भाव कोसळत आहेत. सध्या प्रत्येक बाजार समितीतील आवक, कांद्याची गुणवत्ता आणि स्थानिक मागणी यानुसार दरामध्ये फरक दिसून येत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे 15 जुलै आणि 20 जुलै या तारखांबद्दल इतकी चर्चा का सुरू आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 10 जुलै ते 19 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पाऊस कमी झाल्यानंतर शेतकरी पुन्हा कांदा बाजारात आणण्यास सुरुवात करतील. त्यामुळे काही दिवसांसाठी बाजारात आवक वाढू शकते. आवक वाढली की व्यापारी सुरुवातीला सावध भूमिका घेतात. त्यामुळे बाजारभावात थोडीशी घसरण होऊ शकते. मात्र ही घसरण कायमस्वरूपी असेल असे कोणतेही संकेत सध्या दिसत नाहीत. आणखी एक मुद्दा म्हणजे काही दिवसांपासून इराणच्या कांद्याबाबत विविध अफवा पसरवल्या जात आहेत. काही जण म्हणतायत की परदेशातून कांदा आल्यामुळे भारतीय कांद्याचे भाव पडतील. पण सध्या उपलब्ध परिस्थितीनुसार अशी भीती मोठ्या प्रमाणात योग्य वाटत नाही. निर्यात सुरू आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये निर्यात थोडी मंदावते, पण ती पूर्णपणे बंद होत नाही. त्यामुळे केवळ या कारणामुळे बाजार कोसळेल असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मित्रांनो, सध्या व्यापारी देखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. काही व्यापारी आगामी काळासाठी कांद्याचा साठा करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काही दिवस बाजारात चढउतार राहू शकतात. पण दर्जेदार कांद्याची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कांदा आत्ताच विकावा की थांबावं. जर तुमच्याकडे चांगल्या दर्जाचा, कोरडा, निर्यातक्षम आणि सुरक्षित साठवणीत असलेला कांदा असेल तर घाईघाईने संपूर्ण माल बाजारात आणू नका. दुसरीकडे जर कांद्याला ओलावा आला असेल, काजळी, कूज किंवा खराब होण्याची चिन्ह दिसत असतील तर तो जास्त दिवस ठेवण्यापेक्षा योग्य वेळी विकणे फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांचे मतही असेच आहे की सध्या टप्प्याटप्प्याने विक्री करणे अधिक सुरक्षित धोरण ठरू शकते. म्हणजे संपूर्ण माल एकाच वेळी विकू नका आणि पूर्णपणे थांबूनही राहू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात कांदा नेताना चांगला आणि खराब कांदा एकत्र मिसळू नका. कारण काही खराब कांद्यामुळे संपूर्ण लॉटचा भाव कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वर्गवारी करूनच विक्री करा. सध्याच्या परिस्थितीनुसार काही दिवस बाजारात थोडेफार चढउतार राहू शकतात. मात्र उपलब्ध संकेतांनुसार मोठी घसरण होईल असे चित्र सध्या दिसत नाही. हवामान स्थिर झाल्यानंतर आणि पावसामुळे खराब झालेला कांदा बाजारातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या कांद्याची गुणवत्ता, साठवण आणि स्थानिक बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्या. घाई करून संपूर्ण माल विकू नका आणि अवास्तव दराच्या अपेक्षेने खूप दिवसही थांबू नका. पुढील काही दिवस कांदा बाजारात नेमक्या कोणत्या घडामोडी होतात, बाजारभावात काय बदल होतो आणि सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात का, याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.